ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय. पा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय. पहा, सनद मधला आजचा जो अभंग आहे तो 10 आणि 11 या 2 अभंगाचं आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे. आता तसं जर पाहिलं तर विश्लेषण करणं म्हणजे याचा 2 अभंग म्हटलं म्हणजे पुष्कळ दिवस जातात, परंतु आपल्याला थोडक्यात शॉर्ट बट स्वीट थोडक्यामध्ये त्याचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे. प्रश्न आहे मुक्ताबाईचा. आता वास्तविक पाहता मी बोलणारा कोणी नाही, बोलणारा भगवंत आहे, सद्गुरू श्रीपाद बाबाच माझ्या मुखातून बोलत आहे. बोलणारा मी कोणी नाही, त्यांनी बुद्धी द्यावी आणि या तोंडानं बोलावं असा हा भावपूर्ण माझा आग्रह आहे. कारण बोलणारा मी तरी, कारण अनुभवाशिवाय बोलणे कठीण आहे. आपल्याला जरी अनुभव आला तरी सुद्धा सद्गुरु कृपेनंच आपण बोलतो आहोत. त्यांच्यामुळे आपल्याला अनुभव आला, त्यांच्यामुळे आपण बोलतो. आणि म्हणून आजचा जो हा अभंग आहे या अभंगाचं विश्लेषण मी माझ्या बुद्धीनुसार करतो. मी फक्त निमित्त आहे, बरोबर आहे, मी फक्त निमित्त आहे, बोलणारे श्रीपाद बाबाच आहे. तर पहा, मुक्ताबाईचा प्रश्न, गुरुकृपा झाली प्रत्ययाशी आली, गुरुकृपा झाली प्रत्ययाशी आली, कैशी ते कळली सांगा दादा. म्हणजे गुरुकृपाचा आली, त्याचा अनुभवता आला, पण ते मला कसं कळलं? लेखा नाही आला साधन करिता, तो कैसा येईल हाता सांगा दादा. व्यास ते वाल्मिक वर्णिती अपार, तयाशी हा पार कळला नाही. वेदाशी ना कळे श्रुती वेळावले, तो कैशीने येईल हातात सांग दादा. तो माझ्या हातात कसं येईल अनुभव हे सांगा दादा. मुक्ताबाईचं म्हणणं, इंद्रिय वेगळा आणि मन बुद्धी निराळा, सर्वात तो व्यापला कैसे कळी. मुक्ताबाई म्हणे, कैसे ज्ञान राजा संदेह हा माझा ठेवून या. अशा प्रकारे हा जो संदेह आहे, हा ही शंका विचारली कोण? मुक्ताबाईनं, की गुरु कृपाधिष्ठित जो जे रेणू स्वरूप ब्रह्म आहे, जो परब्रह्म आहे, बरोबर आहे, या परब्रह्माचा जो ऐक्यानंदाचा जो खेळ आहे, परब्रह्माच्या अनुभवानंतर गुरुच्या कृपेनं परब्रह्माशी जो ऐक्यानंदाचा खेळ खेळण्याचा सोहळा आहे, आनंद आहे, हा ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून ऐकल्यानंतर, पहिले ऐकल्यानंतर तसा सोहळा आपल्या ठिकाणी निर्माण व्हावा, तो ईश्वरीय आनंद आपण उपभोगावा, अशी जिज्ञासा मुक्ताबाईला झाली. मग त्या अनुभवाच्या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न विचारताना या अभंगामध्ये दिसून येत आहे. मुक्ताबाई प्रश्न विचारून राहिले. तो प्रश्न या अभंगामध्ये आहे की दादा, ज्ञान दादा, रेणू स्वरूप परब्रह्माशी ऐक्यानंदाचा जो खेळ आहे, हा जो सोहळा आहे, हा सोहळा ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून ऐकला मागच्या अभंगात, बरोबर आहे. तसा सोहळा आपल्या ठिकाणी सुद्धा निर्माण झाला पाहिजे, तो अनुभव आपल्याला सुद्धा यायला पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातून ज्ञानेश्वर महाराजांना हा प्रश्न आमच्या मुक्ताबाईंनी केला. कारण
हे ज्ञानराजा श्रद्धेने, आज्ञाधारकपणे आणि भावयुक्त होऊन, त्या ठिकाणी श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे, आज्ञाधारकपणा पाहिजे. आणि ही श्रद्धा, हा भाव, हा आज्ञाधारकपणा आमच्या मुक्ताबाईच्या ठिकाणी दिसून येतो. बरोबर आहे. मग हे ज्ञानराजा आपण अत्यंतिक श्रद्धेने, आज्ञाधारक भावयुक्त, भगवत साक्षात्कारार्थ आवश्यक त्या आत्मज्ञान प्राप्तीस्तव सिद्ध सद्गुरु शरण गेली. म्हणजे अशा भावयुक्त अंतःकरणानं, श्रद्धायुक्त अंतःकरणानं मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊलींना काय गेली? मग काय गेली? शरण गेली. कशा करता? तो भगवत साक्षात्काराचा अनुभव येण्याकरता. आणि त्यांनी दीक्षा किंवा साधना सांगितली, त्यांनी दीक्षा दिली, साधना दिली. कोणा? ज्ञानेश्वर माऊलीनं. मग ती साधना तात्काळ सुरू केली. म्हणजे असं जे ब्रह्मनिष्ठ, जे सिद्ध सद्गुरू असतात, त्यांच्या कृपेनं जी दीक्षा मिळते किंवा जो अनुग्रह मिळतो किंवा जी साधना मिळते, त्या साधनेनं काय तात्काळ साधनेचा काय करायचा? अभ्यास करायचा. आणि त्या साधनांनी थोड्याफार अनुभवांनी मग ते साधना मिळाल्यानंतर थोडाफार अनुभव येतो. पण थोडाफार अनुभव येतोच, पण हा अनुभव प्रत्यक्ष सद्गुरु कृपेनं येतो. ब्रह्मसाक्षात्काराचा जो अनुभव आहे हा सद्गुरु कृपेनं येतो. कारण ते सिद्ध सद्गुरू असतात किंवा ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असतात. म्हणून थोड्याफार अनुभवाने किंवा अंग प्रत्यांगाने, अंग प्रत्यांगयुक्त तिच्यामध्ये स्थित्यंतर घडून येतात. म्हणजे ज्या वेळेस सद्गुरूकडून अनुग्रह मिळतो, दीक्षा मिळते, दीक्षा देऊन शिष्याला ज्या वेळेस दीक्षित केल्या जाते, त्यावेळी त्याच्या अनुभवाने अंग प्रत्यांगामधून काहीतरी त्याच्या आतमध्ये स्थित्यंतर घडतात. म्हणजे बदल घडतो. तर आता साधनेला बसली कोण? मुक्ताबाई. तर आता संपूर्णतः आपल्या ठिकाणी गुरु कृपा प्रकट झाली आहे, स्थित्यंतर सुरू झाली. मग मुक्ताबाईला वाटलं की आपल्या ठिकाणी स्थित्यंतर सुरू झाली म्हणजे आपल्याला गुरु कृपा झाली, गुरुनं आपल्यावर कृपा केली, कारण आपल्या आतमध्ये स्थित्यंतर सुरू झाली. आणि तिचा संपूर्ण प्रत्यक्ष अनुभव मुक्ताबाईला येऊ लागला. दीक्षा दिल्यानंतर, साधना सुरू केल्यानंतर गुरुकृपेनं मुक्ताबाईला काय स्थित्यंतर झाली, म्हणजे स्थित्यंतर दिसू लागली आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव मुक्ताबाईला येऊ लागला. असे कोणत्या स्थितीवर आलो आहोत हा प्रश्न आहे. बरं, येऊ लागला म्हणजे मुक्ताबाई समोर आल्या की आपण अशा कोणत्या स्थितीवर आलो म्हणजे ती आपल्याला कळू लागेल. म्हणजे पहा, मुक्ताबाईची अशी शंका आहे की बा सद्गुरूनं आपल्याला अनुग्रह दिला, नाम दिलं किंवा दीक्षा दिली, तर दीक्षा दिल्यानंतर आपल्या ठिकाणी जे स्थित्यंतर दिसून येतात, तर आपल्याला कळायला पाहिजे की मी कोणत्या स्थितीवर आहे. माझ्या ठिकाणी जे स्थित्यंतर झालं, जो बदल झाला, हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे ती आपल्याला कळू लागते. मग स्थित्यंतर झाल्यानंतर, बदल झाल्यानंतर ते आपल्याला आपोआपच धीरे धीरे त्याचा अनुभव येतो आणि ती कळून येते. मग हा प्रश्न विचारण्याचा हेतू इतकाच. हा प्रश्न का विचारला मुक्ताबाईनं की बा अनेक हठयोगी आहेत. हठयोगी एकच आहे काय? या जगामध्ये भारताच्या पाठीवर सर्वात जास्त हठयोगी भारतामध्ये आहेत. मग अनेक हठयोगी आहेत, अष्टांग योगी आहेत, मुनी आहेत, ऋषी आहेत. यांनी कठीण घोर अशी साधना केली, काहींनी तपश्चर्या केली
आणि आत्मसाक्षात्काराचा हा ऐक्यानंदाचा जो खेळ आहे हा त्यांनी अनुभवला. प्रश्न पहा, प्रश्न कसा आहे की बा मुक्ताबाईनं ज्ञानेश्वर माऊलींना असा प्रश्न केला की अनेक हठयोगी आहेत, अनेक आपलं पातंजली योगी आहेत, अनेक अष्टांग योगी आहेत, त्याच्यानंतर पूर्वी होऊन गेले ऋषी आहे, मुनी आहे, तपी आहेत, नाही काय, त्यानं घोर साधना केली आणि साधना केल्यानंतर त्यांना जो ब्रह्मसाक्षात्कार झाला आणि ते ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी जो ईश्वर आणि जीव आणि आत्मा यांचा जो ऐक्याचा आनंद आहे, या आनंदाचा खेळ प्रत्यक्ष त्यांच्या अनुभवाला आला. मग तेथे जाऊन अशा प्रकारे प्रत्ययाला येऊ शका नाही. आता मागे इथं म्हणतं प्रत्ययाला येऊ शकला नाही. मागच्या वेळेला आपण सांगितलं की हठयोगी पा अष्टांग योगी बरोबर आहे, यांना सुद्धा तो अनुभव येऊ शकत नाही. आता कोणता कोणता अनुभव? आता मागच्या अभंगामध्ये आपण सांगितलेलं आहे. तर अतिशय कठीण साधना करणारे हठयोगी आहेत, अष्टांग योगी आहेत आणि तो ऐक्यानंदाचा खेळ त्यांच्या प्रत्ययाला येऊ शकला नाही. मग येतो का नाही? तो येतो, परंतु प्रश्न असा आहे की तसे सिद्ध गुरु सद्गुरु समोर असल्याशिवाय तो अनुभव येऊ शकत नाही. मग आता हठयोगांना, अष्टांग योग्यांना किंवा ऋषीमुनींना तो अनुभव, साधू संतांना अनुभव आला असेल का नाही? तो अनुभव आला आणि ते त्यामध्ये ऐक्यानंदाचा खेळ ते खेळायला लागले. परंतु या ठिकाणी प्रश्न असा आला, मुक्ताबाईचा असा प्रश्न आहे की मागच्या अभंगामध्ये तुम्ही सांगितलं की अष्टांग योगी किंवा हठयोगी यांना अत्यंत घोर साधना करून, कठीण परिश्रम करून ब्रह्मसाक्षात्काराचा जो ऐक्यानंदाचा जो खेळ आहे तो प्रत्ययाला आला नाही, प्रत्ययाला येऊ शकत नाही. तेथे माझ्या हाती कसा येऊ शकेल? जो अनुभव हठयोग्याला आला नाही, जो अनुभव अष्टांग योग्याला आला नाही, ऋषी मुनींना जो अनुभव आला नाही, तो कसा येऊ शकेल मला? हा प्रश्न आहे बरं कोणाचा? मुक्ताबाईचा. ते मला विशद करून सांगा. हा झाला पहिला मुद्दा की तसा जो अष्टांग योग्याला, हठयोगाला अनुभव आला नाही तो मला कसा येईल? हा पहिला मुद्दा, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा, हाही प्रश्न महत्वाचा आहे की भगवान वेदव्यासांनी ज्या वेळेस भगवत साक्षात्कार झाला, भगवत साक्षात्कार वेदव्यासांना झाल्यानंतर, वेदव्यासांना भगवत साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी भागवत, श्रीमद भागवत आणि भगवद्गीता या ग्रंथाचा विस्तार केला. हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. जर वेदव्यासांना अनुभवच आला नसता, भगवत साक्षात्कार झालाच नसता, तो वेदव्यास हे भागवत लिहू शकले नसते किंवा भगवद्गीता सुद्धा लिहू शकले नसते. कारण भगवंतानं जे भागवत सांगितले किंवा जे गीता सांगितली हा अनुभवाचा विषय आहे. तो अनुभव व्यासमुनींना आला, वेदव्यासांना आला आणि म्हणून ते भागवत लिहू शकले आणि भगवद्गीता या ग्रंथाचा सुद्धा त्यांनी विस्तार केला, म्हणजे टीका केली, लिहून टाकले, ग्रंथ लिहू शकले. बाकीचे सामान्य मनुष्य हे ग्रंथ लिहू शकत नाही, अनुभवाच्या आधारावरच ते ग्रंथ लिहू शकतात. दुसरी गोष्ट, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध असे जे वाल्मिकी ऋषी आहे, वाल्मिकी ऋषीचं नाव तुम्ही ऐकलं असेल नाही का? कित्येक वर्ष म्हणजे 12 वर्ष त्यांनी अन्न पाण्या वाचून एका ठिकाणी बसून घोर साधना केली, घोर तपश्चर्या केली. वाल्मिकी ऋषींनी 12 वर्ष
अन्न पाण्यापासून, अन्न नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, हवाच घ्यायची, हवाच प्यायची, तिच्यावरच जगायचं. असं 12 वर्ष वाल्मिकी ऋषीनं काय केलं, घोर तपश्चर्या केली. आणि त्यांना नंतर भगवत साक्षात्कार झाला. 12 वर्षानंतर काहीच नाही वाल्मिकी ऋषींना, नंतर भगवत साक्षात्कार झाला आणि त्याची अनुभूती आली. आणि अनुभूती आल्यानंतर, तो साक्षात्कार झाल्यानंतर मग वाल्मिकी ऋषींनी रामायण हा ग्रंथ लिहिला. अनुभवानं का बिना अनुभवानं? अनुभवानं. आणि आम्ही एवढे मोठे पुस्तकं लिहितो, अनुभव नाही, काही नाही, नुसतं लिहितो. आता ते देशोन्नती येते, तिच्यामध्ये गुरुवारच्या याच्यात पुरवणी येते, ठिकाणी करा जे सत्य आहे ते. हा अनुभव जर आला असेल तर त्याचा फायदा, नाही तर मग ते कोणतं असते ते देशोन्नती म्हणजे ते आत्मोन्नती, नुसतं आत्मोन्नती म्हणतात. मग आत्मोन्नती जर यायला माहीत आहे एवढं मोठं, तर प्रत्येकाला त्याचा अनुभव आणून द्यायला पाहिजे. लोक किती पुढे गेले असते. पण ते जे सार सांगतात, हा कशातून सांगतात? ज्ञानेश्वरीतून, भागवतातून, रामायणातून हा सार काढतात आणि त्यांच्या बुद्धीनुसार ते लिहितात, नाव देतात आत्मोन्नती. ठिकाणी आहे, हे सत्य परिस्थिती आहे. अर्थात त्यांना आपण वाईट म्हणत नाही, कारण ते निदान त्या गोष्टीचा अभ्यास करतात आणि त्याच्यावरून ते लेख लिहितात आणि बाकीचे ते वाचतात. परंतु अनुभवातून लेखन करणं आणि बिना अनुभवातून लेखन करणं, याच्यामध्ये जमीन अस्मानचं अंतर आहे. जमीन आणि अस्मान, आकाश एवढं मोठं अंतर आहे. हे मात्र त्यांना कळत नाही. बस एवढंच फक्त दुर्दैव आहे, बाकी चांगलं आहे सर्व. बरोबर आहे. मग व्यास मुनींनी भागवत लिहिलं नाही का, त्याच्यानंतर काय लिहिली? गीता लिहिली, अनुभवावरून लिहिली. वाल्मिकी ऋषींनी आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर काय लिहिलं? रामायण लिहिलं, अनुभवाचा विषय आहे. बरोबर आहे. मग दोघांनी त्या अनुभवजन्य ज्ञानाची शिदोरी ग्रंथामध्ये बांधून ठेवली. आपल्या ज्ञानाची शिदोरी त्या ग्रंथात बांधून ठेवली की मला कसा अनुभव आला. म्हणजे रेणू स्वरूप भगवत स्वरूपाचे अनेक दृष्टीने खूप वर्णन केले. भगवंताचं रेणू स्वरूप, भगवंत कसा रेणू स्वरूप आहे, कसा निरंजन आहे, कसं ब्रह्म आहे, कसा परमात्मा आहे, कसा परब्रह्म आहे, याचं पुष्कळ दृष्टीने त्यांनी काय केलं? वर्णन केलं. तरी सुद्धा भगवंताच्या अपार आणि अमर्याद आणि विश्वव्यापक स्वरूपाचा त्यांना पत्ता लागला नाही. संपूर्ण पैल पार करू शकले नाही की भगवंत केवढा आहे, कसा आहे, काय आहे. काहीच नाही. पहा, एवढं मोठं केलं, बरोबर आहे, तरी सुद्धा त्यांना भगवंताचा पत्ता लागला नाही. भगवंताच्या स्वरूपाचा त्यांना पत्ताच लागला की भगवंत केवढा आहे, कसा आहे, कारण तो विश्वव्यापक आहे. मग आता पत्ता का लागला नाही हा एक मोठा प्रश्न आहे. आता त्याच्या पुढचा एक काय पुढचा एक मुद्दा, इतकंच काय, पण वेद जाणून गेला पुढे मौनावरा आणि ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. अरे बाबा, वेदानं भगवंताला जाणण्याकरता खूप प्रयत्न केले, पण तो सुद्धा मौनावला, तो सुद्धा चूप झाला. भगवंताच्या स्वरूपाचा अंत त्याला सुद्धा लागला नाही, म्हणून वेद मौन झाला. श्रुती सुद्धा जाणू गेल्या, श्रुतीनं सुद्धा वर्णन केलं भगवंताच्या स्वरूपाचं, पण त्या सुद्धा वेड्या झाल्या. श्रुती वेड्या झाल्या. त्यांना सुद्धा भगवंताच्या स्वरूपाचा अंत लागला नाही, कारण भगवंताचं स्वरूप अनंत आणि अपरंपार आहे. ते कळणं अशक्य आहे. भगवंताच्या स्वरूपाचा अंत आतापर्यंत कोणालाही लागला नाही आणि याच्या पुढेही लागणार नाही. मग वेद असो, उपनिषद असो, नाही काय, त्याच्यानंतर श्रुती स्मृती असो, साधू असो, संत असो, मुनी असो, जे काय जेवढे असतील आतापर्यंत जेवढे झाले,
त्यांनी प्रयत्न केले. त्या स्वरूपाचा अंतःकर आम्हाला अमर्याद आहे. मग आम्हाला तसा मग वेदांना अनुभव आला की नाही, व्यासमुनींना अनुभव आला की नाही, आला. वेदांना अनुभव आला, व्यासमुनींना अनुभव आला, भगवंताचा, भगवत साक्षात्काराचा. त्याच्यानंतर वाल्मिकी ऋषीला अनुभव आला, पण त्या अमर्याद स्वरूप त्यांना कळलंच नाही. त्याचं कारण असं, मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं, कदाचित लक्ष आहे किंवा नाही, बरोबर आहे. हे भ्रूमध्य आणि ब्रह्मरंध्र याच्यामध्ये जी ब्रह्मनाळी असते इथपर्यंत त्याला जाणवते, आणि याच्या पुढे इथपर्यंत, इथून ज्या ब्रह्मनाळीच्या द्वारे तो इथपर्यंत 10वे द्वारापर्यंत किंवा सहस्रदळापर्यंत ज्या वेळेस जातो त्यावेळी त्याला या देहाचं भान राहतंय. म्हणजे तो त्या भगवंताच्या स्वरूपाशी समरस होतो. तू कसा आहे, काय आहे, कुठं आहे, एकटा बसला का, काय करू राहिला का, काय ध्यान करू राहिला, परत काहीच नाही. कसं लिहू शकेल हो, काय वर्णन करू शकेल त्या अमर्याद भगवंताचं. असे जरी अनंत ब्रह्मांड व्यापून पूर्ण उरलेले भगवत स्वरूप असते, अनंत ब्रह्मांड, एकच ब्रह्मांड आणि अनंत ब्रह्मांड व्यापले त्या भगवंतानं. अनंत ब्रह्मांड, तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं मी कशाचं, उंबर जर तोडलं तर त्याच्यामध्ये बारीक 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 किटकुलं असतात, आहे का नाही, असतात की नाही. तर तिच्यामध्ये उंबर फोडल्यानंतर त्यामध्ये किटकुलं उडतात की नाही. ते एक उंबर म्हणजे एक ब्रह्मांड, तिच्यामध्ये असलेले हे संपूर्ण जग, असे अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांड व्यापून सुद्धा तो भगवंत जसाच्या तसाच आहे. एवढं मोठं व्यापून सुद्धा तो शिल्लक राहिलेला आहे. तरी ते मला अनुभव येईल अशा रीतीने तू सांगावे. मग तो मला अनुभव पाहिजे, मग कसा अनुभव येईल ते मला सांगा. आला महत्वाचा प्रश्न, बरोबर आहे. तरी ते मला अनुभवाला येईल अशा रीतीने तू सांगावे. असे पुन्हा पुन्हा विचारण्याचं कारण की स्वरूप विषयक असे जे वर्णन आहे किंवा सुखस्वरूप परमात्मा विचारण्याचं कारण असं की जो सुखस्वरूप परमात्मा आहे, जो आनंददायक परमात्मा आहे, हा परमात्मा पंच कर्मेंद्रिय जे दिसणारे आहेत, हात पाय नाक डोळे, आणि पंच ज्ञानेंद्रिय डोळे वगैरे हे, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांच्यात चैतन्य रूपाने व्याप्त आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये तो परमात्मा पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांच्या चैतन्य रूपानं यांना व्यापून आहे. तरी सुद्धा तो अलगच आहे, बरोबर आहे. तसंच अंतरेंद्रिय म्हणून जी ओळखले जातात, अंतरेंद्रिय म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अशी जी अंतरेंद्रिय आहे, हे अंतरेंद्रिय असून तो अतींद्रिय परमात्मा पुन्हा निराळाच आहे. अत्यंद्रियाचा अत्यंद्रिय त्याला काय म्हणावं आता हे तुम्ही त्याला तो हिशोब आपल्याला लागत नाही. जे काय म्हणतात अतिंद्रिय असतात, या अतिंद्रिय अंतःकरण, बुद्धी, चित्त, अहंकार याच्या पलीकडे, याच्याही पलीकडे म्हणजे याला सुद्धा परमात्म्यानं व्यापलेलं आहे, बरोबर आहे. तरी सुद्धा तो त्याच्यापेक्षा अलगच आहे, निराळाच आहे. आपल्या सर्व इंद्रियाला व्यापलं की नाही. आपल्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, अंतेंद्रिय आहे, या संपूर्ण देहाला त्या परमात्म्यानं व्यापलेलं आहे, आत्मस्वरूपाने व्यापलेलं आहे की नाही. मग असा जो परमात्मा इंद्रियांना कसा आकळला जाऊ शकेल, बरोबर आहे, कळू शकेल,
म्हणजे तो प्रत्यक्ष अनुभवाला कसा येऊ शकेल, हा मुक्ताबाईचा प्रश्न आहे. हे ज्ञानराजा, माझे हे सर्व छोटे मोठे संदेह, छोटे आहे का मोठे, माझे हे अरे त्यांच्या दृष्टीने मुक्ताबाई म्हणजे कोण, आदिशक्तीचा अवतार. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे भगवान विष्णूचा अवतार. पण म्हटले छोटे मोठे नाही काय, माझे हे सर्व छोटे मोठे संदेह कोणाकरता, जगाकरता, असे संदेह निरसन करण्याची कृपा करावी. कारण जेणेकरून माझ्या ठिकाणी निसंदेह आणि निसंशय असा ज्ञानाचा आविष्कार होईल. ते ज्ञान मला मिळेल आणि माझ्या ठिकाणी तो ज्ञानाचा आविष्कार होईल, म्हणजे मी त्याचा अनुभव घेईल. कारण माझ्या ठिकाणी पूर्णावस्थेची पूर्णानुभूती प्रगट होईल. मुक्ताबाई म्हणतात की माऊलींना की माझ्या ठिकाणी पूर्णावस्थेत म्हणजे पूर्णावस्थेमध्ये मी येईल आणि ती पूर्ण अनुभूती मला होईल, ती प्रगट होईल. ते कृपा करून मला सांगा. म्हणजे गुरु कृपा पूर्णता प्रत्ययाला आली नाही काय, हेही मला प्रत्यक्ष कळू शकेल की आता मात्र माझ्यावर गुरु कृपा झाली, हे मला कळू शकेल. एवढा मोठा प्रश्न कोण विचारला, मुक्ताबाईनं. हा झाला प्रश्न. आता 11व्या अभंगामध्ये माऊली त्याचं उत्तर देतात. गुरु कृपा कशी सांगतो तुझला, पूर्ण दिवशी झाला चंद्रगुप्त, तैसा प्राणे होता माये माझी भ्रांत, विजेचा अवचित उदय झाला, दिवसेदिवस कळा चढे त्या चंद्राला, पूर्णतेशी आला पौर्णिमेला. कळा वाढत्या, चंद्राच्या कळा वाढतात वाढतात, पौर्णिमेला पूर्ण होऊन जातो. तैसा प्राणी होता माया माझी भ्रांत, तसाच प्राणी मायेमध्ये भ्रांत आहे. भेटला अवचित गुरुराज. मग अशा भ्रांत असलेल्या जीवाला कोण भेटला, सद्गुरू भेटला. केले त्यांनी दया हरपली माया, सद्गुरूंनी दया केली, कृपा केली, माया खलास झाली. मुळीची ठाया बैठविले, म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई, गुरु कृपाबाई ऐशी आहे. हे प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या मुक्ताबाईच्या. याचं असं किंवा मुक्ताबाईचे जे सगळे प्रश्न आहेत किंवा सर्व संदेह आहेत, हे ऐकल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या लक्षात एक गोष्ट आली की भगवत साक्षात्काराच्या मार्गामध्ये जे वरचे जे टप्पे आहेत, अनुभवाचे टप्पे, ते येण्याकरता मुक्ताबाईच्या ठिकाणी ब्रह्म जिज्ञासा निर्माण झाली. आत्मसाक्षात्कारार्थी जी ब्रह्म जिज्ञासा असते, भगवत प्राप्तीची ब्रह्म जिज्ञासा असते, ही जिज्ञासा, ही इच्छा निर्माण झाली. आणि म्हणून मुक्ताबाई हा प्रश्न विचारून राहिलेले आहे. म्हणजे विचारली असल्यामुळे बोध करण्यास ही आत्यंतिक पात्र अधिकारी आहे. म्हणून तिला बोध केला तरी, मुक्ताबाईला बोध केला तरी चालेल. कारण ब्रह्म जिज्ञासेची ही मूर्तिमंत पुतळीच आहे. म्हणून अशा जीवाला, अशा मुक्ताला बोध करणं महत्वाचं आहे. कारण बोध करण्याला ती समर्थ आहे किंवा अधिकारिणी आहे. आणि अशाच अधिकारी पुरुषांना बोध केला पाहिजे, नाहीतर तो बोध वाया जातो. त्यामुळे त्यांना अतिशय प्रसन्नता येऊन त्यांनी सांगायला सुरुवात केली. बोध अशाला ज्याचे अधिकारी आहे, अधिकारी नाही, जिज्ञासाच नाही, देवच माहीत नाही, कधी काहीच करणं नाही, मग त्याचं फळ शून्य, त्यांना काहीच मिळत नाही ते फळ. परंतु संत दयाद्र असतात, करुणाकर असतात, म्हणून त्या जीवाचा उद्धार व्हावा म्हणून संत काय करतात, प्रयत्न करतात. श्रीपाद बाबांनी हेच कार्य केलं. श्रीपाद बाबांच्या समोर जेवढे आले, जेवढे बसले, तेवढ्यांना बाबांनी सर्वांना काय केलं, नाम देऊन टाकलं, अनुग्रह देऊन टाकला, दीक्षा देऊन टाकली. आणि प्रत्येकाला अनुभव आला. आला नाही असं एकही नाही, आला, प्रत्येकाला अनुभव आला. परंतु बाबाचे चाहते आज किती आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात जरी असले तरी बोटावर मोजणे एवढेच आहे. आणि त्यांनी पुष्कळ साधकांना अधिकार दिला
त्यांचे सुद्धा अनुग्रहित आहे, पण फारच कमी. म्हणजे संतही कसे असतात, कृपाळू असतात, दयाळू असतात, जीवाचा उद्धार झाला पाहिजे हा उद्देश त्यांच्या ठिकाणी असतो. म्हणून ते म्हणजे श्रीपाद बाबाच्या समोर बसल्यानंतर प्रत्येकाला त्यांनी काय केलं, अनुभव दिला, अनुभव आणून दिला. बाबाचं म्हणणं होतं समोर बसलं ना त्याला सोडायचं नाही. हा, समोर नाही बसलं तर नाम नाही दिलं तरी चालेल, पण समोर बसलं ना तो जीव आहे ना, मी या जीवाचा उद्धार झाला पाहिजे, हा हे श्रीपाद बाबाचं म्हणणं होतं. नाही तर काय होते, तिच्यामध्ये भेद निर्माण होतो. हा, यांनी मला दिलं नाही नाम, त्यांना दिलं आहे का नाही, तो भेद निर्माण होऊ नये म्हणून बाबाची कशी समदृष्टी होती. समदृष्टी असल्यामुळे, व्यापक दृष्टी असल्यामुळे श्रीपाद बाबांनी जो समोर बसला त्यांना काय दिलं, नाम दिलं. शेवटी करणं आणि न करणं हे ज्याच्या त्याच्या हातात, बरोबर आहे. म्हणून इथं सांगतात की हे मुक्ता, गुरु कृपा आपल्या प्रत्ययाला कशी येईल हे अंतर्वर्म प्रत्यक्ष समजण्याकरता. पा ऐकून घ्या, ऐकून आले ना, गुरु कृपा कशी प्रत्ययाला, म्हणजे गुरु कृपा आल्यानंतर कसा त्याचा अनुभव येईल हे अंतर्वर्म, म्हणजे आतल्या आत जे वर्म आहे अंतर्वर्म समजण्याकरता तुला पहिले बाह्य दृश्य विश्वातला दृष्टांत देतो. बाह्य दृष्ट म्हणजे समोर डोळ्यासमोर दिसणारं जे जग आहे, या जगाचा मी तुला, या डोळ्याला दिसणारं जग आहे, जगाचं तुला काय देतो, दृष्टांत देतो. मग दृष्टांत दिला काय, आकाशातील चंद्र अमावस्येच्या दिवशी गुप्त असतो. अमावस्येच्या दिवशी चंद्र असतो का, अमावस्येच्या दिवशी जिकडे तिकडे काय असते, अंधार असतो, रात्र असते. मग चंद्र नसतो का, असतो, पण जिकडे तिकडे अंधार. म्हणजे जो चंद्र असतो हा काय होतो, गुप्त असतो. कसे, कोणत्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी. अमावस्येच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी चंद्र गुप्त असतो. जसं लाकूड आहे, दोन लाकडं घेतल्याने एकमेकाला घासले तर काय होते, तिच्यातून अग्नी निर्माण होते. मग त्या लाकडामध्ये जसा अग्नी सुप्त आहे, गुप्त आहे, तसंच अमावस्येच्या दिवशी जो चंद्र आहे हा कसा आहे, गुप्त आहे, बरोबर आहे. ही चंद्राची पहिली कला. म्हणजे पहिल्या दिवशी चंद्र दिसतो, अमावस्या दिवशी दिसतो काय, मग नाही काय आहे, तो पहिली कला आहे. मग दुसऱ्या दिवशी बारीकशी कोर दिसते, नाही काय, हा, कारण चंद्र असतो पण तो दिसत नाही. कधी, अमावस्येच्या दिवशी दिसते काय, फक्त अंधकार. मग अंधकाराची वैज्ञानिक भाषा आता शिकलेले आहेत. आता सर्व मॅट्रिकवाले, 10वीवाले, 12वीवाले जे मुलं असतात यांना विज्ञान आहेच. मग विज्ञानाच्या दृष्टीनं अंधकाराची वैज्ञानिक व्याख्या अशी की प्रकाशाचे घनीभवन म्हणजे अंधकार. प्रकाशाचं घनीभवन म्हणजे अंधकार. तुम्हाला मी डिमरचा आणि लाईट इलेक्ट्रिक स्पॉटचा अनुभव म्हणजे हे सांगितलेलं आहे, उदाहरण सांगितलेलं आहे. म्हणजे काय आहे, प्रकाशाचं घनीभवन म्हणजे प्रकाशाचं घनीभवन म्हणजे प्रकाश कमी 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 होत 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 शेवटी अंधार पडतो. मग त्या अंधाराच्या ठिकाणी तो प्रकाश नसतो का, कारण तो प्रकाशाचं घनीभवन झालं. तो प्रकाश कशामध्ये विलय पावला, त्या अंधारामध्ये. हे समजलं. हा, मग प्रकाशाचे घनीभवन म्हणजे अंधकार. हे आपल्या डोळ्याला, म्हणजे हे विज्ञानातलं उदाहरण आपल्याला समजण्याकरता. हा, तात्पर्य, अमावस्येला प्रकाश गुप्त असून अंधकार प्रगट असतो अमावस्ये दिवशी. या दृष्टांताप्रमाणे प्रत्येक प्राणी मात्र, आता प्रत्येक प्राणी मात्र म्हणजे कोणता, जारज, अंडज, उद्भिद आणि स्वेदज. हे याच्यातल्या 3 खाणी गेल्या. स्वेदज, उद्भिद आणि उद्भिद, स्वेदज, जारज आणि अंडज या 3 खाणी गेल्या. फक्त तिच्यामधलं जो जारज खान आहे, तर या जारज खानामध्ये हे पशु वगैरे आहेत ना, वाघ, सिंह, लांडगा, गाय, हत्ती, घोडा, बैल, हे जारज खाणीतले. आणि तिच्यामध्ये मनुष्य प्राणी आहे.
तर इथं फक्त मनुष्य प्राण्याचा चारच खाणीचा विचार करायचा आणि बाकीचे जे आहे सर्व त्याचा विचार करायचा नाही. कारण भगवंताच्या प्राप्तीचा विषय त्यांच्याजवळ नाही. त्या सर्व भोग योनी आहेत. 184 मध्ये अडकलेल्या त्या भोग योनी आहेत. त्यांचा प्रश्न इथं फक्त नरदेह, फक्त मनुष्य प्राणी, एवढाच फक्त आपल्याला मनुष्य प्राण्याचाच फक्त या ठिकाणी विचार करायचा. कारण भगवंतानं मनुष्याला काय दिली? बुद्धी दिली. बरोबर आहे. म्हणजे इथं काय करायचं? फक्त 4 खाणीतून फक्त चारच खाणीतला फक्त एक मनुष्य प्राणी करायचा. हा मायेनं भ्रांत झाला. कशानं पावला? कशानं भ्रांत झाला? माया बाकीच्या ठिकाणी आहे पण त्याचा विचार नाही. बरोबर आहे. पण जो मनुष्य आहे हा मायेनं भ्रांत झाला. माया म्हणजे काय? माया याचा अर्थ स्वरूपाविषयी असलेलं अज्ञान. मी आत्मा आहे, आत्म्याविषयी असलेलं अज्ञान किंवा आत्म्याविषयी असलेलं विस्मरण म्हणजे भूल, त्याला अंधार म्हटलेला आहे, त्याला अंधकार म्हटलेला आहे, त्याला भ्रांत म्हटलेला आहे, त्याला भ्रांतिष्ठ म्हटलेला आहे. जो भ्रांतिष्ठ आहे त्याला स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान असते की मी आत्मा आहे, त्याला कधी कळतच नाही. म्हणून त्याला म्हटलेलं आहे विस्मरण. त्याला दुसरं नाव आहे अज्ञान, त्याला तिसरं नाव आहे अंधकार, आणि त्याला तिसरं नाव आहे भ्रमिष्ठ, आणि त्याला चौथं नाव आहे म्याळ. जाऊ द्या, थोडक्यात सांगलं तुम्हाला समजत्या करता. अरे म्याळ माणसाला समजते काय? तुम्ही म्हणता हा बुवा असा कसा बोलते? बरोबर आहे. का कवनवायशे भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरला म्हणे, ऐसा नाथीला छंदू अंतःकरणे घेऊनी ठाके. ज्ञानेश्वरीतलं 6वा अध्याय तिच्यातलं 74 ठेव. कोण्या एका मनुष्याला भ्रांती झाली, उदाहरण आहे, एका मनुष्याला भ्रांती झाली आणि तो बळबळ सुटला रस्त्यानं. मी नाही, तो मी नाही, मी सांडलो, मला कोण चोरीन नेलं, मला कोण चोरून नेलं. भ्रांती झाली. स्वतःविषयी त्याला अज्ञान निर्माण झालं, भ्रांती झाली. या देहाचं सुद्धा त्याला आठवण राहिली नाही. स्वरूपाची भ्रांती तर लैलाम राहिली म्हणा, पण मायेचं गुरु फटल्यामुळे त्याला भ्रांती झाली. हे झालं एक उदाहरण. आता दुसरं उदाहरण असं की बुवा एखादा भ्रांत मनुष्य असतो, त्या भ्रांतीमध्ये तो काय रस्त्याने चालतो, रस्त्यानं चालल्यानंतर कुणीकडे पाहतो खाली हार पडलेले असतात सोन्याचे, चालला आपला इकडे तिकडे पाहतो, कारण भ्रांती असती. त्याला ठोकर मारतो कशाला? त्या हाराला, सोन्याच्या हाराला, आणि चालला जातो तो. त्याला समजत नाही की हा हार म्हणजे हे रत्न आहे, हे हार आहे, याची किंमत आहे. त्याची किंमत त्याला कळत नाही, कारण तो शेवटी भ्रांतीत असतो, तो म्याळ असतो, वेळा असतो. त्याला त्या सोन्याच्या हाराचं जी किंमत आहे हे कळत नाही, कारण त्याच्याविषयी तो कसा असतो? अज्ञानी असतो. किती दुसरं उदाहरण झालं. आता तिसरं उदाहरण देतो. पोपट. आपण पोपट पाळतो, पिंजऱ्यामध्ये ठेवतो, अशी एक काडी असते आणि त्या काडीला अशी पोकळ नळी असते. त्यात ते जे आसारी असते त्या आसारीमध्ये पोकळ नळी घालतो आणि तिच्यामध्ये पोपट असते. आता पोपट काय करतो? त्या नळीवर बसतो. म्हणजे आजूबाजूला जर पोपट असला, खाली आपण काही ठेवतो, तिथं खातो तो, त्यानंतर नळीवर बसतो आणि नळीवर बसल्यानंतर तो असा खाली त्या नळी काय होते? फिरते. ते नळी फिरल्यानंतर त्याला असं वाटते की अरे मला कोणी पकडलं, मी आता पडतो. तो ते पाय आहे, हे पाय उलट घट्ट त्या नळीला घट्ट धरतो, तो उलटा होतो. तोही ती नळी काही सोडत नाही. त्याला असं वाटतं हे नळी सोडली की मी खाली पडून जाईल. नळीनं त्याला धरलं नाही, त्यानं नळीला धरलं. अशी भ्रांती त्याला असते आणि याच भ्रांतीमध्ये मनुष्य आहे. अशी मनुष्याला भ्रांती आहे. स्वरूपाचं विस्मरण आहे. स्वरूपाच्या ठिकाणी असलेली भ्रांती आहे. म्हणून तो भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचं असं की बा अंतर्बाह्य
मनुष्य प्राणी कसा आहे, आतून आणि बाहेरून. अंतर्बाह्य अंधकाराने तो व्याप्त असतो. स्वतःचं आत्मस्वरूप विसरतो. त्याचं कारण असं की आत्मप्रकाश हा कसा आहे, सुप्त आहे. तुमच्या आतमध्ये जो आत्मप्रकाश आहे, त्या आत्मप्रकाशानंच हे शरीर काय होऊन राहिलं, तजेलदार आहे, नाही काय. तर तो कसा आहे, आपल्या आतमध्ये गुप्त आहे, तो सुप्त आहे, तो लीन आहे. पण असा असून, तो आत्मा असा असून सुद्धा त्या आत्म्याचा आणि देहाचा काहीही संबंध नाही. अरे जिथं आपल्या कर्माचा आपल्याशी संबंध नाही, तिथं आपल्या कर्माचा दुसऱ्या कर्माशी काय संबंध आहे, काय घेणं देणं आहे. हे देह कोणाचा, आपला देह आहे. याच्यामध्ये काय आहे, आत्मा आहे. आत्म्यामुळे शरीर तजेलदार होते, नाही काय, जिवंतपणा येतो, चैतन्य निर्माण होते. कशामुळे, आत्म्यामुळे. मग या आत्म्याचा आणि या देहाचा काही संबंध आहे काय, आत्म्याचा आणि या देहाचा काहीही संबंध आहे का, नाही. मग जिथं आपला म्हणजे आत्म्याचा जर देहाशी संबंध नाही, तसा बाकीच्या देहाचा काय संबंध आहे. बाय माय भाऊ बहीण समान नातेवाईक भाऊ बहीण अमुक तमुक ढमुक काही संबंध आहे काय. आणि जिथं आपल्या कर्माचा आपला संबंध आहे, बाकीच्या कर्माचा काय संबंध आला, हो काही संबंध नाही आला. आणि आम्ही लावतो ते आणि तिच्यामध्ये रमतो, मायामध्ये घुसळतो, आहे का नाही. कठीण आहे. जिथं आपल्या कर्माचा आपल्याशी संबंध आहे, तिथं दुसऱ्याच्या कर्माचा आपला काय संबंध आहे, हा. कारण ते आत्मस्वरूप आहे, तो आत्मप्रकाश आहे. हा कसा आहे, सुप्त आहे, गुप्त आहे, तिच्यामध्ये लीन आहे. हा, जसं उदाहरण दिलं, लाकडात अग्नी सुप्त असतो, लीन असतो, गुप्त असतो. तसंच आता जेव्हा जीवाला भगवत साक्षात्काराच्या तीव्र इच्छेने, जेव्हा साधक असतो त्या साधकाला भगवत साक्षात्काराची तीव्र इच्छा होते, किंवा परमात्मा प्राप्तीची जाणण्याची तीव्र जिज्ञासा ज्यावेळेस बनवते, त्यावेळेस त्या तीव्र इच्छेने सद्गुरु कृपा असावी अशी मनुष्याला वाटते. की त्याला बा एवढं मोठं आपलं आयुष्य संपलं, आता गुरु कृपा आपल्याला झाली पाहिजे, सद्गुरु कृपा झाली पाहिजे. मग सद्गुरु कृपा झाली की मग कोणत्याच गोष्टीची फिकीर नाही, म्हणजे आपण मग त्या भगवंतापर्यंत पोचू असं त्याला वाटते. म्हणून सुयोग्य सद्गुरूला तो शरण जातो, म्हणून तो सद्गुरूला शरण जातो. जीवाच्या उद्धाराकरता तो सद्गुरूला काय जातो, शरण जातो. म्हणजे जसे नदी आहे, नाले आहे, ओढे आहे, नाही काय, हा, या सर्व जे पाणी आहे हे एकत्र होते आणि ते गंगा नदीला मिळते, आणि गंगा नदीचं पाणी समुद्राला मिळते. अगदी तशाच प्रकारे, अगदी याच पद्धतीनं श्री गुरु अनुग्रह करतात. एक पद्धत आहे अनुग्रह करण्याची. साधकाला दीक्षा देऊन दीक्षित करतात, त्याला दीक्षा देतात, त्याला नाम देतात, त्याला अनुग्रह देतात आणि दीक्षित करतात. आता कृपा करतात, कृपा करणं, कृपा केल्यानंतर तो बोध प्रगटवितात. नाम दिलं, कृपा केली, म्हणजे त्यांच्या ठिकाणी असलेला जो बोध आहे हा बोध प्रगट केला. साधकाच्या ठिकाणी असलेला बोध काय केला, प्रगट केला. कशाने केला, मंत्र चैतन्यानं. मंत्र चैतन्याच्या माध्यमातून तुम्हाला शब्दाच्या माध्यमातून, किंवा तो मंत्र चैतन्याचा आहे, मंत्र चैतन्याच्या माध्यमातून तो बोध काय केला, प्रगट केला. प्रगट केला म्हणून तुम्हाला त्याचा साक्षात्कार झाला, अनुभव आला. म्हणजे तो कृपा करून, सद्गुरू कृपा करून तो बोध प्रगट कवितात. म्हणजे मंत्र चैतन्याच्या माध्यमातून किंवा शक्ती संक्रमणाच्या माध्यमातून. ज्यावेळी शक्ती संक्रमण होते, सद्गुरू आपल्या आतमध्ये असलेली शक्ती साधकाच्या आतमध्ये प्रविष्ट करतात. या हृदयचे त्या हृदय घातले, आपल्या आतमध्ये असलेलं संपूर्ण दिव्य ज्ञान ते साधकाच्या आतमध्ये प्रविष्ट करतात, संक्रमित करतात. म्हणजे जी देवात्म शक्ती आहे किंवा संवित शक्ती आहे किंवा जी कुंडलिनी शक्ती आहे, ही कुंडलिनी शक्ती जागृत करतात. सद्गुरूनं ज्या वेळेस सद्गुरू आपल्या ठिकाणी असलेली दिव्य शक्ती
नामाच्या द्वारे संक्रमित करत नाही तोपर्यंत कुंडलिनी शक्ती, देवात्मिका शक्ती जागृत होत नाही. म्हणजे ती परमभक्तीचे प्रक्षेपण करतात. त्याच्या ठिकाणी परम प्रेम भक्तीचं काय करतात, प्रक्षेपण करतात. म्हणजे आपल्या ठिकाणी असलेली जी भक्ती आहे या भक्तीचं प्रक्षेपण, भक्तीचं संक्रमण साधकाच्या आतमध्ये घेतात. आणि साधकाच्या आतमध्ये ते प्रक्षेपण झाल्यानंतर सद्गुरूच्या आतमध्ये जी शक्ती आहे, जे नाम आहे, ही जे प्रक्षेपण आहे, संक्रमण आहे, हे संक्रमण साधकाच्या आतमध्ये प्रविष्ट करतात. म्हणजे परमभक्तीचं ते प्रक्षेपण करतात. आणि जो प्रक्षेपण केल्यानंतर जो अनुभव सद्गुरूला आहे तसाच अनुभव शिष्याला प्रक्षेपण झाल्यानंतर येतो, संक्रमण झाल्यानंतर येतो. आणि म्हणून साधकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ते संक्रमित केलेलं आहे. कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, कोणाच्या अंगावर घाम येते, कोणाच्या अंगावर कोणाच्या अंग थरथर कापते, कोणाचा कंठ दाटून येतो, कोणाचे हातपात थरथर कापतात, वगैरे 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 अनेक प्रकारचे. म्हणजे त्याच्या शरीराला जसं वाटेल त्यानुसार त्याला देहानुसार कसा काय येतो, त्याला अनुभव येतो. म्हणजे प्रक्षेपण करतात. यालाच प्राण प्रत्यावर्तन असे म्हणतात. प्राण प्रत्यावर्तन याला म्हणतात की आपल्या ठिकाणी असलेला हा प्राण त्याच्या आतमध्ये घुसळून देणं, आपल्या येड्या भाषेत म्हणजे संक्रमित करणं कुंडलिनीद्वारे. त्यामुळे त्या जीवाच्या सर्व इंद्रिय वृत्त्या त्या जीवाच्या ठिकाणी म्हणजे साधकाच्या ठिकाणी नाम दिल्यानंतर, कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर त्या जीवाच्या ठिकाणी जे त्यांचे इंद्रिय वृत्त असतात, म्हणजे ज्ञानेंद्रिय असतात, कर्मेंद्रिय असतात, पुन्हा आणखीन अंतरेंद्रिय म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे असतात. आता हा जो प्राणाचा प्रवाह आहे, हा प्रवाह काय होतो, अंतर्मुख होतो. बाहेर नाही राहत, अंतर्मुख होतो आतमध्ये. मग तो प्रवाह, प्राणप्रवाह अंतर्मुख झाल्यानंतर ती ऊर्ध्वगामी शक्ती ब्रह्मरंध्राकडे धावत गेली. आता याला गुरुकृपा म्हणतात, नाही तर काय म्हणतात, त्याला गुरुकृपा म्हणतात. गुरुकृपा बिल्डिंगवर बांधणं म्हणजे गुरुकृपा नाही. लाखाने बिल्डिंग तयार करताना गुरुकृपा म्हणतात, ते गुरुकृपा नाही. गुरुकृपा ही संसार चांगला झाला झाले गुरुकृपा, पोरं झाली गुरु, पोरगा नोकरीला लागला झाली गुरुकृपा, नातवंड झाली गुरुकृपा, राजू चांगली भेटली झाला गुरुकृपा, नोकरी लागली झाली. अरे पोत्र्या तोंडाचे आहे हो, गुरुकृपा आहे का ती? अरे गुरुकृपा कशा म्हणतात? तुमच्या जीवाचा उद्धार जो करतो सद्गुरू त्याला गुरुकृपा म्हणतात. गुरुकृपा खरी ती आहे. आम्ही कशाला गुरुकृपा म्हणतो? आहे कठीण काम आहे. मग तुम्ही एवढं मोठं कमवलं, लाखानं कोट्यावधी अब्जावधी रुपये कमवलं आणि शेवटी तसंच मेले तर 184 मरसान करा असा, मग त्याला गुरुकृपा म्हणतात. कठीण आहे बा, बोलू नये पण थोडा शब्द येतात. श्रीपाद बाबाचे शब्द जसे होते तसेच शिवाजी वाटतात. आता इलाज नाही, जाऊ दे, आपण तसं करू नये, बोलू नये. पण येते कुठं तिथंच. कारण आपण कोण? बाबाचे पोरं येणार का कळवळा. दुसरा मतलब कोणताच नाही. बरं पा हा, मग काय होते म्हणजे प्राण प्रत्यार्पण झाल्यानंतर सर्व जीवाच्या ज्या इंद्रिय वृत्ती आहे, ह्या इंद्रिय वृत्त्या काय होतात? अंतर्मुख होतात. आणि अंतर्मुख झाल्यानं म्हणजे आतल्या आत, म्हणजे बाहेर राहत नाही, बाहेरचं नाही लक्षात राहत, आतल्या अंतर्मुख झाल्यानंतर ऊर्ध्व होऊन ते ब्रह्मरंध्राकडे ते जात असतात. त्यामुळे भगवत साक्षात्काराचा जो जीव ध्यानस्थ बसला की आपोआप त्याच्या चक्षुसमोर विजेचा चंद्र जसा असतो असे विजेच्या चंद्राचा जो सूक्ष्म चंद्रकोर असते ते अगदी सूक्ष्मतेचं चांदणं बाहेर पडलेलं त्याला दिसते ध्यानावस्थेला बसल्यानंतर.
त्याच्या चक्षुसमोर बीजेच्या दिवशी किंचित प्रकाशाचे साम्राज्य पसरलेले आहे अशी दिसते. आता तुम्ही म्हणताल मग आता आम्हाला ते दिसलंच नाही आहे का नाही. बाबाला अशी सांगून राहिले की बाबा मग साक्षात ब्रह्म साक्षात आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर चंद्रकोरीसारखं उजेड दिसते काय, मग आपल्याला झाले नाही. हा, मग आपल्याला बरोबर नाही जमलंय, गेलं नाही आपल्याला बरोबर असं नाही. तर हे प्रत्येकाचे अनुभव कसे कसे आहे अलग अलग. प्रत्येकाला तोच अनुभव येईल याची गॅरंटी नाही. प्रत्येकाचा अनुभव अलग अलग आहे. बरोबर आहे. तसाच अनुभव यायला पाहिजे असं नाही. आपल्या प्रकृती धर्मानुसार तशा प्रकारचे अंतःकरण चक्षुसमोर किंचित स्वयंभू प्रकाशाचा उदय झालेला असतो. म्हणजे बिजीचा जसा चंद्र असतो ना, बिलकुल कुठे दिसत वर पाहिलं तो चंद्र कुठे कुठे दिसत नाही. बिजीचा अरे भाऊबीजेच्या दिवशी चंद्र दिसते काय? बिल्डिंगवर किती बाया माणसं असतात असे असे पाहतात, चंद्र काही दिसत नाही. दिसते काय? नाही. तसा अनुभव त्याला प्रथम येतो. बरोबर आहे. हेच आत्मप्रकाश ज्ञानाचे कोवळे किरण. हे आत्म्याचं कोवळं किरण. तो आत्मा कोवळं किरणानं अजून झिगमुग 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 असं दर्शन देतो. कुठं कुठं बाहेर रे कुठं. आणि म्हणून म्हटलेलं आहे नंतर ज्ञानात भाषाचे सातत्य ठेवले आहे. म्हणजे हमेशा करता नामस्मरण जर केलं, अभ्यास जर केला तर दिवसेदिवस जशी चंद्राची कला वाढते तसं त्या प्रकाशाचं साम्राज्य वाढते. पहिल्या दिवशी चंद्र बारीक असतो, त्यानंतर कमी उजेड, मग दुसऱ्या दिवशी जास्त उजेड, चंद्र वाढून राहिला, चंद्राच्या कला वाढून राहिल्या, मग शेवटी पौर्णिमेला पूर्ण उजेडच उजेड. बरोबर आहे. असा अभ्यास करत राहिला म्हणजे हा अनुभव येतो. प्रकाशाचे साम्राज्य वाढू लागते. तशाच प्रकारचे दिवसेदिवस वाढत्या त्याला वाढत्या प्रकाशाची काय येते अनुभूती येते. म्हणून म्हटलेलं आहे आता आत्मप्रभा नित्य नव्हे. केची करुणी दाव ठेणे ठाण देवी, जो इंद्रियाचे चोरुणी देवी तयाशीच भावे. म्हणजे कधीही मंद न होणारी आत्मज्ञानाची जी ज्योत आहे, ही ज्योत म्हणजे एक प्रकारची समई. ते इंद्रियांना देहात असून समजत नाही, पण त्यांनाच ते भोजन काय करते वाढते. समजते काय? अनुभव आला तरच. आणि अनुभव जर आला नाही तर समजणारच नाही. त्या आत्मप्रकाशाचं भोजन कसं का वाढणार आहे. नंतर चंद्राच्या कला वाढत वाढत जाऊन पौर्णिमेचा चंद्र पूर्णत्वाला येतो. आता हे सांगितलेलं आहे. अत्यंत तेजस्वी तथा अमृतमय प्रकाशाचे साम्राज्य असं म्हणतात पसरते. पौर्णिमेचा चंद्र आला की संपूर्ण असं म्हणतात, म्हणजे आकाशामध्ये ते पांढरं फटक चांदणं पसरते. दिसते की नाही आपल्याला असं पौर्णिमेच्या दिवशी. केवळ त्याचप्रमाणे फळफळीत चांदण्याचा दासबोधामध्ये चांदणं कसं असतं ते फळफळीत चांदणं म्हणजे तेजवान तेज असते त्याला अनुभव त्या जीवाला स्पष्ट येतो. आणि यालाच सुप्त प्रकाश प्रगट झाला असं म्हणतात. हा सुप्त प्रकाश प्रगट होणं महत्वाचं आहे. सुप्त प्रकाश म्हणजे आत्मप्रकाश. म्हणून आत्मप्रकाश चोखे जो आपणची विश्व देखील, म्हणजे जो आत्मज्ञानाचा निर्मळ प्रकाशाने सर्व विश्व आपल्या ठाई पाहतो. एकदा आत्मप्रकाश आतमध्ये पडला आणि तो जसा जसा वाढतो तसं आत्मप्रकाशाच्या वाढीचं साम्राज्य वाढत जाते, प्रकाश वाढत जातो. आणि ते झालं म्हणजे मग आत्मज्ञानाचा निर्मळ प्रकाशाने त्याला आत्मज्ञान होते. मग आत्मज्ञानाच्या निर्मळ प्रकाशाने सर्व विश्व तो आपल्या ठिकाणी पाहतो. त्याला असं वाटतं की अरे बाबा हे सर्व विश्व
मीच आहे. अरे हे विश्व आणि मी अलग नाही. या विश्वापेक्षा मी अलग नाही. म्हणजे तो असा जो मनुष्य असतो हे सर्व विश्व आपल्या ठिकाणी पाहतो. त्याला मग तो जरी देहधारी असला तरी त्याला परब्रह्म म्हणायला हरकत नाही. तेच परब्रह्म. जरी श्रीपाद बाबा देहधारी होते, आत्मप्रकाशाने सर्व विश्व त्यांनी आपल्या ठिकाणी पाहिलं. सर्व विश्व म्हणजे मी असा प्रत्यक्ष अनुभव श्रीपाद बाबांना आला. आपल्या ठिकाणी श्रीपाद बाबांनी सर्व विश्व पाहिलं. तरी सुद्धा ते देहधारी होते, कार्य करत होते. मग कार्य जरी करत होते, ते देहधारी जरी असले तरी अशा पुरुषाला, अशा महात्म्याला परब्रह्म म्हणायला मुळीच हरकत नाही. किंवा आडकाठी नाही. ते परब्रह्मच आहे. काय कधी कळावं? किती वाचन केलं म्हणजे कळेल? कळणारच नाही. म्हणून हे मुक्ता यालाच यासच म्हणतात की प्रत्येक मनुष्य प्राणी अज्ञान अंधकाराने काय असतो? भ्रमित. का ना तुम्ही आता प्रति माणूस भ्रमित आहे. अरे फारच ठराविकच त्यांनी तो भ्रम सोडला, पण सर्व काय भ्रमितच आहे. जेव्हा अकस्मात त्याला श्री गुरुराज भेटून कृपा होते, सद्गुरूची भेट होते आणि सद्गुरू त्याच्यावर कृपा करतात, तेव्हापासून त्याची जिव्हाळ्याची भक्ती सुरू होते. जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत भक्ती नाही. सद्गुरू भेटली, सद्गुरूनं प्राणप्रत्यार्पण केलं, सद्गुरूनं ती कुंडली शक्ती, दिव्य शक्ती जागृत केली की तिथून भक्तीला सुरुवात. तुम्ही जे जे करसान, कोणत्याही देवा तुम्ही पाया लागले तरी तो त्याला पावतो, भगवंतालाच भेटतो आणि तिथून भक्तीला सुरुवात होते. सुरुवात भक्तीला तिथून. मग जगाच्या भक्तीला सुरुवात झाली का नाही झाली? मला का बोला किती लोक आहेत, पण आहे का साधं? मग त्यांची भक्तीलाही सुरुवात झाली नाही. शक्ती सुरू आहे, पारायण सुरू आहे, धर्म सुरू आहे, तीर्थयात्रा, तो भक्तीला सुद्धा अजून सुरुवात झाली नाही. आता आम्ही भक्ती करतो. बरं बाबा करा भक्ती, आपण काय बोलणार? कळत नाही. कारण मायेनं भ्रांत आहे. स्वतःचं विस्मरण झालं, आत्मज्ञानाचं विस्मरण झालं, म्हणून भ्रांत आहे. म्हणून त्यांना ते कळत नाही. त्यांना असं वाटतं मी भक्ती करतो, पण ती भक्ती नाही. गुरुकृपेशिवाय जिव्हाळ्याची भक्ती सुरू होत नाही. थोडक्यात सांगायचं काय? श्री गुरुकृपा होणे. गुरुकृपा कशाला म्हणतात पहा. मागे 2-3 अर्थ सांगितले, आता सांगितलं, पण आता एकदा सांगतो. गुरुकृपा होणे म्हणजे अत्यंत दर्यार्द्र अंतःकरणाने, दर्यार्द्र अंतःकरणाने म्हणजे अत्यंत करुणावाणीने, अत्यंत दयाळू होऊन, अत्यंत करुण अंतःकरणाने अनंत वर्ष जे जन्म घेत असलेला तो जीव, जो बहिर्मुख आहे आणि स्वस्वरूपाविषयी झोपलेला जो जीव आहे, त्याला जागृत करणं आणि त्याला ऊर्ध्वगामी बनवणं हे सद्गुरूचं कर्तव्य आहे. त्यालाच गुरु कृपा म्हणतात. खलास, दुसरी गुरु कृपा काही. म्हणजे हळूहळू दिवसेदिवस त्याच्या ठिकाणी ज्ञान प्रकाशाचा उदयामुळे मायारूपी असलेला जो अज्ञान अंधकार, हा अज्ञान अंधकार काय होतो? जिरून जातो, नाहीसा होतो. म्हणजे त्याला प्रकाशरूपी ज्ञानात रूपांतर होते. अज्ञान जिरून जाते आणि प्रकाशामध्ये त्याचं रूपांतर होते. आणि हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश जो मूळचा ब्रह्मरंध्रातून प्रविष्ट होतो. आणि हा प्रकाश कुठून प्रविष्ट होतो? ब्रह्म. हा जो प्रकाश तुमच्या आतमध्ये पडतो, हा कुठून पडतो? या ब्रह्मरंध्रातून पडतो. येथपर्यंत तो उत्कर्ष पावतो. यालाच सहस्रदळी मूळ स्वरूपी ऐक्य होणे असे म्हणतात. सहस्रदळी उगवला सूर्य जैसा,
हे सहस्रदरी सूर्य उगवतो म्हणजे जिकडे तिकडे लखलखाट प्रकाश पडतो. बरोबर आहे. म्हणून ऐशे ज्ञान प्रकाश पाहेल, तोची मोह अंधकारू जाईल, जै गुरु कृपा होईल पार्थागा. अशा प्रकारे ज्यावेळी सद्गुरूची कृपा होईल तेव्हा तुमच्या ठिकाणी ज्ञान प्रकाशाची पहाट होईल. अज्ञान जाईल, अंधार जाईल, ज्ञानाची पहाट होईल. म्हणजे आत्मज्ञान रूपी प्रकाशाची पहाट होईल. आणि तुमच्या ठिकाणी असलेला जो अज्ञान अंधकार आहे हा अज्ञान अंधकार नाहीसा होईल. बरोबर आहे. म्हणून हे मुक्ता एवढं मोठं सांगितलं कोण? माऊलीनं. शेवटी म्हणता, हे मुक्ता आता तुझ्या नीट लक्षात आले का? मी तुला एवढं सांगितलं, आता तुझ्या लक्षात आलं का मुक्ता? असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मुक्ताबाईला. बरोबर आहे. अंधकारापासून ध्यानाभ्यासाने वाटचाल करता करता पहिले जीवाच्या ठिकाणी काय असते? अंधकार असते. मग अंधकाराचा धीरे 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 काय करायचा? नाश करायचा. म्हणजे ध्यानाभ्यासानं ध्यान करता 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 त्या रस्त्यानं जायचं आणि शेवटी आरंभ करायचा, सुरुवात करायची. आणि मग मध्यंतरी आकाश, चांदण्या, चंद्र, सूर्य, ज्योती, नाही काय, कुंडलिनी शक्ती रूपी नागिनी शक्ती इत्यादी टप्प्याचा अनुभव घेत 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 ब्रह्मरंध्राच्या स्थानात सहस्रदळ कमलात असणाऱ्या महातेजोरूप निज स्वरूपात सर्व इंद्रिय वृत्त्या काय होतात? ऐक्य पावतात. काही शिल्लक राहत नाहीत. आणि याला गुरु कृपा म्हणतात. मग अनुभव कसा येतो प्रत्येकाला? पहिल्या दिवशी चंद्र, दुसऱ्या दिवशी चंद्र, शेवटी पौर्णिमा, शेवटी काही काहीला काय दिसते? कोणाला सूर्य दिसते, कोणाला चंद्र दिसते, कोणाला ज्योती दिसते, कोणाला चांदण्या दिसतात, कोणाला आकाश दिसते, कोणाला अंधार दिसतो. असा अंधार दिसतो भयंकर अंधार. हा अंधार काहीच नाही. लाईन गेल्यानंतर जो अंधार असतो हा काहीच नाही. याच्यापेक्षा म्हणून भगवंत सांगतात गीतेत की बाबा रे, मी उजेडाच्याही पलीकडे, प्रकाशाच्याही पलीकडे आणि मी अंधाराच्याही पलीकडे. तसा अंधार कुठंच नाही. मग नाही प्रकाशाचा अनुभव, अंधाराचा आता अनुभव यायला पाहिजे. तेच भगवंताचं स्वरूप. कुठं आहे काय? म्हणजे माऊलीचीच कृपा आहे ही, श्रीपाद बाबाचीच कृपा ही, त्या पांडुरंगाची विठ्ठलाचीच कृपा. आणि त्याचाच अनुभव रात्री आला. अंधाराच्या पलीकडे अंधार, इतका अंधार त्याचं वर्णनही करू शकत नाही. हे अंधार हा काहीच नाही. लाईन गेल्यानंतर जो अंधार असतो ना, घरामध्ये सर्व लाईन बंद केल्यानंतर तो अंधार काय, त्याच्यापेक्षा कितीतरी घन अंधार. तो अनुभव. डोळे उघडले, मोबाईल घेऊन बसेल होती मुलीला. म्हणजे भगवंतानं ज्ञानेश्वरी गीतेत जे सांगितलेलं आहे ते अगदी सत्य आहे. मग प्रत्येकाचा अनुभव कसा अलग अलग आहे. तर आज पहा म्हणून सांगितलेलं आहे, सहस्रदीपे कशी प्रकाशली प्रभा, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपावली. विठोबाचे राज्य आम्हाला नित्य दीपावली. अरे दिवाळीच आहे, त्याचं राज्य म्हणजे दिवाळीच आहे, त्याचं नामस्मरण म्हणजे दिवाळीच आहे. दिवाळी करायची काही काय जरूरत आहे? हे दिवे लावतात, या कोपऱ्यात दिवे, त्या कोपऱ्यात दिवे, जिकडे तिकडे उजेड ते उजेड. अरे ते सर्व तुमचे आत्मस्वरूपाचं प्रतीक आहे. पण आमचे दिवे इजले, बाहेरचे दिवे सुरू. काय किती कठीण काम आहे. आपल्या आत्मस्वरूपाची आठवण म्हणून दिवाळी लक्षात घ्या. तर म्हणजे मुक्ताबाईनं प्रश्न विचारला, त्याची उत्तर माऊलीनं दिले. आता आजचा हा एकादशीचा कार्यक्रम आपला झालेला आहे. तर मी जे काही बोललो किंवा ज्या काही चुका झाल्या असतील त्या उदार अंतःकरणानं, आईच्या प्रेमानं मला माफ करा. एवढं बोलून मी माझे हे जे 4 शब्द आहेत ते सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण विरामा. आरती श्रीपाद बाबा सद्गुरुच्या अनुग्रहे भक्ती काळाची आली. चित्र आणि चैतन्याची तेथे गाठ पडली. आरती श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण विरामा. आरती श्रीपाद बाबा सद्गुरु ही कृपामूर्ती असे माझी माऊली. प्रबोध देऊनी आश्रमाची निमाली. आरती श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण विरामा. आरती श्रीपाद बाबा सद्गुरुच्या कृपेने ज्ञान अज्ञान गिरले. सर्व ब्रह्ममया जगदिसू लागले. आरती श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण विरामा. आरती श्रीपाद बाबा सर्व जग उद्धाराया जगी अवतार घेतला. हरिभक्त प्रेमदास गुरु पायी निमाला. आरती श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण विरामा. आरती श्रीपाद बाबा आरती जनराजा महादैवल्य तेजा. प्रेरिती साधू संत मन वेदला माझा. आरती ज्ञानराजा लोकले ज्ञान जगी चिंतने नाती कोणी. अवतार पांडुरंग नाव टेकले ज्ञानी. आरती ज्ञानराजा महादैवल्य तेजा. प्रेरिती साधू संत मन वेदला माझा. आरती ज्ञानराजा प्रगट तुझ बोधे विश्वब्रह्माची केले. रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. प्रेरिती साधू संत मन वेधला माझा. आरती ज्ञानराजा राघवे सागरात पाषाण सारिले. ऐसे सुखभागे अभंकर रचिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय विरामा. आरती तुकारामा सुखिता तुलनेची ब्रह्म तुकाची आले. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय विरामा. आरती तुकारामा नालिंग प्रांगण चरण डोळ्यानं पाळी पडले. प्रणयलिंग आनंद पूजन पावे वाढून. विचार रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. सद्गुरु नामे गोड चरकणाची साकावी. अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी. अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी. वाल्याचा तो वाल्मिकी झाला नामाने तरला. वाल्याचा तो वाल्मिकी झाला नामाने तरला.
रामादी रामायण हा ग्रंथ लिहिला रामादी रामायण हा ग्रंथ लिहिला सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेरी चाखावी सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेरी चाखावी अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी सुनितेचा तो ध्रुवनंदनही नामाने करला सुनितेचा तो ध्रुवनंदनही नामाने करला निजस्थानावरी अगडपदावरी जाऊन तो वैतला निजस्थानावरी अगडपदावरी जाऊन तो वैतला सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेरी चाखावी सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेरी चाखावी अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी थोर भक्त प्रल्हादही नामाने करला थोर भक्त प्रल्हादही नामाने करला भक्तासाठी स्तंभामधुनी नृसिंह प्रगटला भक्तासाठी स्तंभामधुनी नृसिंह प्रगटला सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेरी चाखावी सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेरी चाखावी अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी तुकाराम हे थोर संत जगामध्ये झाले तुकाराम हे थोर संत जगामध्ये झाले या नामाने वयाई करल्या जगात दिसलाले या नामाने वयाई करल्या जगात दिसलाले सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेरी चाखावी सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेरी चाखावी अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी हरिश्चंद्र राजाने हो त्यागिले राज्य हरिश्चंद्र राजाने हो त्यागिले राज्य सद्गुरु वशिष्ठांची त्यांनी राखली ओलाद सद्गुरु वशिष्ठांची त्यांनी राखली ओलाद सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेरी चाखावी सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेरी चाखावी अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी अनुभव देऊनी सकल जनांना मुठ मुठ वाटावी